नमस्कार. आपण नेहमी ना मुगाची खिचडी बनवतो, पण आज ना आपण यवतमाळ साईडला बऱ्याच ठिकाणी असा हा वारंगा राईस पाहायला मिळतो. तर तो कसा बनवायचा? भरपूर प्रोटीनयुक्त हा भात बनतो. तर घरामध्ये नेहमी ना हा भात बनला गेला पाहिजे. भरपूर पौष्टिक बनतो. तर तो कसा बनवायचा साध्या सोप्या पद्धतीनं ते आज आपण पाहूयात. आणि आपण भात पातेल्यामध्येच जसं बाहेर बनवतात तसंच बनवणार आहोत. तर त्यासाठी ना आपल्याला हे असे थोडेसे भिजवलेले चणे, छोले, वाटाणे आणि मी थोडेसे मोड आलेले हुलगे पण घेतलेले आहेत. असेल तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालतील. पण जेवढे तुमच्याकडे कडधान्य असतील ना तेवढे तुम्ही इथं वापरू शकता. एक बटाटा आहे छोटंसं, त्यानं पण छान चव येते भाताला आपल्या. ते पण बारीक काप करून घेतलेले आहेत. आणि हे सगळे रात्रभर भिजलेले आपले हे कडधान्य आहेत. तर बघा, असं जेवढं तुम्ही मोड आलेले वापरले तरी चांगलंच आहे. जास्त चव देतात हे सगळे धान्य. तर हेच खरं वैशिष्ट्य आहे की त्या भातामध्ये हे टाकलं जातं. तर बघा, इथं हुलगे आहेत मोड आलेले, अ, छोले आहेत, वाटाणे आहेत आणि आपले जे हरभरे असतात ना ते पण आहेत. यानं काय होतं, हे खरं तर त्याच्यामध्ये टाकलं जातं. तर हे आपण सगळं एकत्र करून घेऊयात. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. तर आता इथं बघा, हे कोलम तांदूळ घेतलेला आहे. याला काही भिजवत ठेवायची गरज नाही. हा तांदूळ वापरला ना तर आपला भात सुटसुटीत होतो, चिकट होत नाही. आणि होता होईल तितका हाच तांदूळ वापरायचा. इंद्रायणी वगैरे वापरायचं नाही. जर तुम्हाला चिकटच आवडत असेल तर वापरू शकता, पण असा तांदूळ वापरायचा की ज्यानं भात आपला मोकळा होईल आणि चविष्ट होईल. तर बघा, इथं मसाले मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे किसून. थोडंसं लाल तिखट आहे, घरचा काळा मसाला, मीठ, हळद, धने जिरे पूड, थोडासा गरम मसाला, हे सगळे मेन मसाले आहेत. अद्रक लसणची पेस्ट आहे आणि कढीपत्ता पण मी टाकणार आहे. कढीपत्ता पण छान लागतो भाताला, त्यामुळे आवर्जून टाका. आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आहे. तर तुम्हाला आणखीन थोडंसं भाज्या वाढवायच्या असेल तर टाकू शकता, पण खरं भातामध्ये एवढंच टाकतात. आता बघा, 2 पळ्या तेल घेऊन मी जिरेची फोडणी दिलेली आहे. जिरे मोहरीची चांगली तडतडू द्यायची आणि त्याच्यात अद्रक लसण टाकून घ्यायचं आहे. ते पण छान त्याच्या तेलात तळू द्यायचा. जेवढं तुम्ही छान भाजताल ना मसाले, तेवढ्या भाताला चव येते आपल्या. एक छोटा कांदा आहे, तो पण छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. चांगला भाजायचा, कच्चा ठेवायचा नाही. भाताला टेस्ट या सगळ्या पदार्थांनाच येते. आपण नेहमी नेहमी मसाला भात बनवतो, पण एवढे पदार्थ टाकत नाहीत. तरी हे असे पदार्थ टाकायचे. सुक्कं खोबरं पण मसाले भाताला टाकायचं. खूप चविष्ट भात बनतो. त्यामुळे थोडासा एक छोटासा तुकडा किसून टाकलेला आहे. आणि हे सगळे आपले सुके मसाले पण टाकायचे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. हे मसाले ना तेलामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे आपल्या भाताला छान चव येते. हे परतल्यानंतर एक छोटं बारीक कापलेलं टोमॅटो आहे, ते टाकायचं. आणि प्रत्येक मसाले भाताला टोमॅटो टाकायचं, खूप चविष्ट बनतं. थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मी जेवढे तांदूळ घेतलेले आहेत ना त्याच्या दुप्पट पाणी घेऊन शिजवून घेणार आहे. आणि परत लागेल तसं मी गरम पाण्याचा वापर पुढे करणार आहे. तर बघा, इथं मी जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे, 2 बाऊल. आणि हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. असं लगेचच त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे नाहीत. त्याच्या अगोदर आपण जे कडधान्य घेतले होते ते पण टाकायचे. आणि ते पण छान गरम होतात, त्या पाण्याबरोबर शिजले जातात. आणि झाकून ठेवायचं. पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर भात टाकायचा. यानं काय होतं, आपला भात चिकट होत नाही. कसाही तांदूळ वापरला तरी मोकळा होतो. त्यामुळे गरम पाण्यातच, उकळत्या पाण्यात कोणताही भात टाकायचा. छान मोकळा सुटसुटीत होतो. तर थोडंसं आणखीन मी पाणी टाकलं आहे, मला कमी वाटायला आहे म्हणून. परत आपल्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही. त्यामुळे अगोदर असं पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ तुमच्या आवडीने टाका. आणि आणखीन मी कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर. तुम्ही याऐवजी कसुरी मेथी किंवा सुकी मेथी, आपली म्हणजे जी ताजी मेथी, ती पण टाकू शकता. आणि बघा, हे असं झाकून ठेवलेलं आहे. आणि वरतून ताटामध्ये पाणी टाकणार आहे. आणि गरम उकळत्या पाण्यामध्ये बघा, हे भात मी धुवून घेतलेला आहे तांदूळ, तो टाकलेला आहे. आणि आता आपल्याला थोडंसं आणखीन झाकून ठेवायचं आहे. झाकून शिजवायचं, म्हणजे पटकन होतो भात.
कुकरमध्ये तर काय लगेच होतो, पण ह्या भाताला जास्त चव लागते आपल्या. त्यामुळे शक्यतो पातेल्यात करायचं. भरपूर चविष्ट होतो हा भात. कुकरमध्ये थोडंसं पटकन होतो, पण असं शिजवल्यामुळं ना भात छान मऊसूत शिजला जातो, पचायला हलका जातो. आता बघा ही चांगली उकळी आलेली आहे. थोडंसं ताट झाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि लागलं वाटलं आपल्याला. काही काय कधी कधी काय होतं की काही काही तांदळाला ना पाणी जरा जास्तच लागतं, त्यामुळे पाण्याचा अंदाज थोडासा येत नाही. आता इथं मला पाणी थोडंसं कमी वाटलं, कच्चा वाटायला तांदूळ, तर मी थोडंसं आणखीन अर्धी वाटी पाणी त्याच्यामध्ये गरम टाकायचं. थंड अजिबात टाकायचं नाही, म्हणजे चांगलं असं चिकट मोकळा होत नाही, चिकट होतो भात. त्यामुळे गरमच पाण्याचा वापर करायचा आणि हे असंच झाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा थोडासा आपला फक्त 50% शिजला आहे भात, तर एवढ्या पाण्यामध्ये शिजून जातो हा भात. बघा थोडंसं पाणी आहे आणि झाकून ठेवायचं. एवढ्याच पाण्यावर आपला भात शिजला जातो, वाफेवर शिजतो हा. त्यामुळे आता इथून पुढं पाणी टाकायचं नाही आणि वाटलं थोडं पाणी आहे तर परत आणखी थोडंसं झाकून ठेवायचं. पण सतत हलवायचं नाही, फक्त एकदा दोनदा हलवायचा. सतत हलवलं ना तर मग तो चांगला शिजत नाही. आणि आता झाकून ठेवून 5-1 मिनटं झाकून ठेवायचा. मस्त मोकळा सुटसुटीत आपला वारंगा राईस तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात असे छान छान व्हिडिओ रेसिपीज.